तर आपण या ठिकाणी आलेलो आहे. या आजीने उपोषण केलेलं आहे. विमल बजरंग जाधव या राहणार भगतवाडीचे आहेत. तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथल्या त्यांचं म्हणजे यांची जागा होती, ती जागा दुसऱ्यांनी बळकवलेली आहे. ताकदीच्या आणि राजकारणाच्या जीवावर यांनी जागा बळकवलेली आहे. काय नेमकं आजी बोला एकदा तुम्ही कॅमेऱ्यामध्ये. माझी वंजारवाडी येथील गट नंबर 144 मधील जमीन आहे. तर माझ्या वडिलांचे नाव सुखदेव अनंता राजापुरे. त्यांची मयत 4/12/2007 ला झाली. आणि किती जमीन होती काय ती टोटल? टोटल 32.5 एकर जमीन. 32.5 एकर टोटल जमीन होती. आणि त्यातला तुम्हाला काय हक्क काहीच मिळाला नाही? काहीच मिळाला नाही. या माणसाने आमची अशी फसवणूक केली की 2007 ला वडील मेले आणि नंतर सचिन डोंगरे याने खोटं मृत्यूपत्र बनवून त्याने अजितदादा साहेबाची माणसं आहेत शहाणी पडळकर यांना विकली. ह्या माणसांनी माझी घर फसवणूक गटांची माणसं आहेत. ह्या माणसांनी माझी घर फसवणूक केली आहे. 30/3/2021 ला खरेदी झाली आणि 31/3/2021 ला लगेच शाखा जळोशी बँकेने कस काय कर्ज दिलं? 5 कोटी रुपये कर्ज दिले. 5 कोटी कर्ज दिले. अशी माझी घोर फसवणूक झालेली आहे. तरी ह्या माणसांना काहीतरी लवकर न्याय मिळावा ही आम्ही अपेक्षा करतो. आतापर्यंत तुमच्याकडे कोण नेते मंडळी वगैरे आले का बारामतीतले काय इथं भेटायला तुम्हाला किंवा तुमचे समाधान करायला कोण आले का आतापर्यंत? म्हणजे प्रकरण दाबण्याचा पण त्यांचा प्रयत्न चालू आहे. आलते पण प्रकरण दाबण्याचा ग्रामीण पोलिसांनी काय तुम्हाला नोटीस दिली काय त्या दिवशी? आम्हाला त्या दिवशी म्हणले आम्ही उचलून त्याच दिवशी आले ते म्हणले नाही बसा येत म्हणले आचारसंहिता लागली म्हणले त्याच्यामुळे बसा येत नाही. पण असं कुठल्याच कायद्यात नाही की आचारसंहिता चालू बरोबर आणि उपोषण त्याचा काय उपोषण कायदेशीर आपला त्यांना सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा जे गावला नंतर म्हणले बसा तुम्ही नाही काय अडचण. लवकरात लवकर आपण यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू.